माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू लाल रुमाल लावलेलं झाड मला दिसतंय, काय करू? अरे सुरनाळ्या, तुला चारी बाजूने पोलिसांनी घेरलेला आहे. मायला इथं तर कोणीच दिसत नाहीये. सरळ सटाक. ओके 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 ओके. म्हणजे एवढं होऊन सुद्धा अमृता घरी आली नाही ती नाहीच. हालचाल काय करतेस मामा? मला माझी मुलगी हवी आहे, बास, आत्ताच्या आत्ता. साहेब, मी पण एक पोलीस ऑफिसर आहे. कोणी जादूगार नाही तुमच्या मुलीला हवेतून इकडे आणायला. सांगितले त्याच्यापेक्षा भयानक क्रूर पद्धतीने त्याची वाघ. थोडा वेळ विश्रांती घ्या ना. मला माहिती आहे झोप लागणं अवघड आहे, पण डोळे मिटून पडला तर लागेल झोप. वेळ लागला का तुला जानकी? इथे माझ्या मुलीचा जीव टांगणीला लागलाय आणि तुम्हाला झोपायला सांगतेस. विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली आता. त्यामुळे असले फुकटचे सल्ले देणं थांबवा तुम्ही सगळ्यांनी. आता मलाच शोधून आणलं पाहिजे माझ्या मुलीला. मला इथे बसून नाही चालणार, मलाच बाहेर पडलं पाहिजे. मला कुठल्याही पोलीस यंत्रणेची सुद्धा गरज नाही आता. हॅलो. यायला शिकली सवरलेली माणसं तुम्ही पुन्हा 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 त्याच चुका करताय. सांगितलं होतं ना खाकी वर्दीची ॲलर्जी आपल्याला, तुमच्या पोरीला पण, तरी पण चूक केली. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. असल्या पोकळ धमक्यानं घाबरत नाही मी. नाही नाही, नका घाबरू, घाबरू नकाच. एक काम करा, फोन ठेवायच्या आधी एवढं एक गाणं ऐका. हा. बाबा बाबा प्लीज मला वाचवा ना बाबा. अमृता, बाबा प्लीज. अमृता, बाबा बाबा वाचवा ना प्लीज. अमृता. बाबा 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 प्लीज मला वाचवा बाबा प्लीज. बाबा अमृता, अमृता काय झालं तुला? तू का ओरडतेस अमृता? हे बघ, तू काळजी करू नकोस. तो काय करतो का तुला? हे बघ अमृता, तू घाबरू नको, मी येतोय. ए हरामखोरा, माझ्या पोरीच्या अंगाला हात लावला असं याद राख. याद राख, तुझ्या पुढच्या 7 पिढ्या पस्तावतील इतके हाल करीन तुझ्या खानदाराचे. हॅलो. काय झालं? मी नाही सोडणार या हरामखोराला. माझ्या अमृताला जर काय ह्याने काय केलं ना तर मी माझ्या हाताने जीव घेईन याचा. मी नाही सोडणार याला, मी नाही सोडणार याला. काय झालं दादा? काय झालंय? फोन आला होता का त्याचा? काय झालंय दादा? काय म्हणालाय तो? तू शांत हो दादा, पहिल्यांदा सांग ना. हे दादा काय झालंय? अरे दादा, अरे काय झालं? काय कशाला आरडाओरडा करताय तेवढा? काय झालं बाबा? अरे परशु, त्या हरामखोरानं आपल्या अमृताला अरे जीवाच्या आकांताने ओरडली रे ती. अरे पण वामने पैसे घेऊन गेला होता ना. पैसे घेऊन सुद्धा हा माणूस असं का वागतोय? हा प्रश्न या मोरासकरांना विचार. त्यांची अख्खी पोलीस फोर्स एका माणसाला शोधू शकली नाही. तुम्ही तसा धीर सोडला तर आम्ही कोणाकडे पाहायचा? अमृताला काही झालं नसणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आपण घाबरावं ना म्हणून त्याने काहीतरी केलं असेल. तिला काही झालं नसणार आहे, विश्वास ठेवा. आता माझा कोणावरच विश्वास नाहीये, ना तुझ्यावर ना तुझ्या त्या पांडुरंगावर. आता मी जाणार आणि सोडवून आणणार माझ्या अमृताला. आजपर्यंत
तिला उन्हात सुद्धा जाऊ दिलं नाही, पावसात भिजू दिलं नाही. तिला साधी ठेच लागली तरी आकाश पाताळ एक करायचो मी. आणि या हरामखोरानं असं नक्की काय केलं तिला, की ती इतक्या जीवाच्या आकांताने ओरडली. घे आर्यन बाबा, घे जेवून घे. अरे माणसावर सारा जेवणावर कशाला काढतो रे? मग अशी बाहेर गेलो होतो तेव्हा जेवून आलोय मी. आता जेवून आलास की नाही माहिती नाही, ते परमेश्वरालाच माहिती. पण आला नसशील तर 2 घास खाऊन घे. तुझंच घर आहे बाबा, पण परकेचं घर नाहीये. मी काय करायचं ना ते तू सांगायची गरज नाहीये मला. हे बघ, उद्या मी कोल्हापूरला जातोय. कसलंही महत्वाचं काम नसताना जातोय. आणि मला माहिती आहे, मी इथं असलो की तू इथं थांबणार नाहीस. आणि माझ्यापेक्षा तुझं इथं थांबणं जास्त महत्वाचं आहे. उगाच एखाद्या शहीदाच्या आविर्भावात तू खूप मोठा त्याग करतोय असं दाखवून द्यायची गरज नाहीये. मला वाटतंय म्हणून मी इथे थांबणार आहे. त्याचा कुणीही कसलाही अर्थ काढायची गरज नाहीये. कारण मी इथे थांबतो ना ते फक्त माणुसकीच्या नात्यानं. तू माणुसकीच्या नात्यानं थांब किंवा कुणी जबरदस्ती केली म्हणून थांब, पण तू इथं थांबलास फार चांगलं झालं. 1 मिनिट. युगंधराबाईंचा ना मी आजही तितकाच तिरस्कार करतो जितका यापूर्वी करायचो. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तू तर माझ्या तिरस्काराच्याही लायकीचा नाहीयेस. माझ्या इथे थांबण्याने जर कुठल्याही व्यक्तीचा जीव वाचणार असेल तर मला इकडे थांबायला काहीच हरकत नाहीये. माझ्या व्यक्तीचा मी कितीही तिरस्कार करत असलो ना तरी. चला, हे आजारपणाच्या निमित्तानं का होईना तू इथं थांबलास, आणि मला शिव्या देण्याच्या निमित्तानं का होईना तू माझ्याशी 2 शब्द बोललास, हेच माझ्यासाठी खूप आहे बघ. शेठ, काय काळजी करू नका, आपलं काम झालंय. पार धावच दणाणला असेल त्याचं. अरे भोसनाळ्या, इथे धाब माझं दणाणलंय, कळते का तुला? काय केलंस काय तू पोरीला? अरे नरसाळ्या, इथं गोळी लागलेल्या वाघासारखा दादा फिरतोय घरा घरा. कळ काय, कधी जीव घेईल सांगता येत नाही. आरामखोरा, तुला मी काय सांगितलं होतं? पोरीला तिथं ठेवलंय, तिथून लांब जायचं आणि फोन करायचा. तू काय केलं? तू नालाय कुठला, तिची किंकाळी कशी काय ऐकायला आली? हाव, शांत व्हा शेठ. अहो, तुमच्या लाडक्या अमृताला काय पण झालेलं नाही. अरे मग काय किंकाळीची काय आकाशवाणी झाली बरे? तुम्हाला सांगू का, मी ना तिचा आवाज रेकॉर्ड केलाय, तो ऐकवलाय. लय इंडिया, लय डोकेबाज आहेस तू. मग हुशार दिसतोयस. आपली हुशारी जेवढी चालतीये तेवढंच काम करायचं, त्याच्या पलीकडे विचार करायचा नाही. कळलं काय? अहो, मी लहानपणापासूनच शान आहे, पण तुम्हाला कुठं कळतंय ते. पण शेठ, बाय गॉड सांगतो तुम्हाला, पोरगी हायलाय फाटाकडे. अरे किल्लेदारांचं रगत वाहते. ती फटाकडे असणार नाही तर काय तू असणार बरे कावळ्या? तसं नाही हो शेठ, पण कधी कधी ना जाम भेजामध्ये जाते. असं वाटतं ना तिला. इंडिया, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. जरा जरी चावटपणा करायला गेलास की नाही, बारीक तुकडे करून कुत्र्याला खायला घालीन. आव, शेवटी माझ्या अंगात पण अर्ध रक्त किल्लेदारांचंच वाहतंय, लक्षात ठेव. गणोबा,
बाळा असं निराश होऊन कसं चालेल? आपण असेच राहिलो आपल्या अभ्यासावर परिणाम होईल की नाही? परीक्षेवर परिणाम होईल. असा परीक्षेवर परिणाम झालेला अमृताताईला आवडेल का? आल्यानंतर किती ओरडेल तुला ती. ओरडू दे, मला मारलं तरी चालेल, पण आपली अमृताताई घरी परत कधी येणार आहे? येणार आहे पिल्लू, नक्की येणार आहे. मी स्वतः आणीन तिला परत. मला माहिती आहे वामन दादा, तुम्ही हे सगळं मला बरं वाटावं म्हणून बोलताय. एवढ्या पोलिसांना पण काही नाही करता आलं, त्या माणसाला नाही पकडता आलं, तर तुम्ही कसं काय सोडवून आणणार आहे? गण्या, आता आपण हारलोय ना, ती छोटीशी लढाई आहे बाळा, सगळं युद्ध नाही. ओके नाही? कधी कधी शत्रूचं पारडं सुद्धा जड असतं. परमेश्वर कळत नकळत शत्रूलाही मदत करतो. जेव्हा त्या शत्रूला हे कळत नसतं, आपण असेच वाईट वागत राहिलो तर तोच परमेश्वर एक दिवस आपल्याला आयुष्यातनं उठवणार आहे. मला काही सांगू नका वामन दादा, मला फक्त एवढंच सांगा की आपली अमृताताई कधी घरी येणार आहे. वा, काय पण कौतुक ऐकताय. आता हाही तुम्हाला जाब विचारणार का? जर का एवढीच हौस असेल ना, तर स्वतःच्या बहिणीला पैसे घेऊन पाठवायचं होतं. घडवला असता तिने एखादा दैवी चमत्कार. अहिल्या, तुम्ही पैसे घेऊन गेला होतात ना, आणि अपयश पदरी आलं. त्यामुळे आता प्रत्येक जण तुम्हाला जाब विचारणार, आणि त्याची सुरुवात आता ह्याच्यापासून झाली आहे. बस, जा बाळा, जा. कमाल वाटते मला तुझ्या मूर्खपणाची. त्या मुलासमोर काय बोलावं एवढंही कळत नाही तुला. तुम्ही आता असंच म्हणता, पण जे आता तुमच्याशी गोड बोलतायत ना, त्यांनीच एक दिवस तुम्हाला धक्के मारून घराबाहेर काढलं होतं. हे विसरू नका. काहीही विसरत नाहीये मी. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय फुटकं भांड घेऊन गेली होतीस? एवढी वाईट वागू नकोस. मी काय वागते हे मला चांगलंच कळतंय, पण तुम्ही जरा स्वतःचा विचार करा ना. तिकडे जर का गोळीबार झाला असता आणि तुम्हाला काही झालं असतं तर याचा विचार केलाय? तर काय, तर काय? तुम्ही जरा शांत व्हा आणि आता काही बोलू नका. थोडा वेळ पडा, यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. जानकी, मार्ग निघायचा असताना तर तो कधीच निघाला असता. आता आपण फक्त वाट बघायची. काहीतरी दैवी चमत्कार होईल आणि माझी मुलगी सुखरूप घरी परत येईल. योगायोगांवरही विश्वास न ठेवणारा नरसिंह आता वाट बघतोय एखाद्या चमत्काराची. लाज वाटते मला स्वतःची. मोराजकर साहेब म्हणालेत ना, उद्यापर्यंत नक्की काहीतरी घडेल. एका रात्रीत काय तुझा पांडुरंग चमत्कार घडवणार आहे का काय? काय माहिती, त्याच्या मनात असेल तर होईल सुद्धा तसंच. हे जे काही सगळं चाललंय हे त्याच्या मनाप्रमाणेच चाललंय ना? हो, त्याच्याच मनाने चाललाय. काय म्हणायचंय तुला? अरे आता परमेश्वराला सुद्धा तुझ्या तालावर नाचवणार आहेस का तू? इतके वर्ष त्याचीच पूजा करतेस ना, मग त्याला विचार की काय पाप केलं होतं माझ्या निष्पाप मुलीनं. त्याला विचारायचंय तेव्हा मी विचारीनच सावडीनी. पण आता आधी तू एक काम कर, त्या सगळ्या पोलिसांना इथून जायला सांग आणि पैसे देऊन लवकरात लवकर अमृताला सोडवून आण. लवकरात लवकर माझी पोरगी मला या घरात पाहिजे. आधीच पैसे दिले असते तर तेव्हा ना घरात असती पोर. एक पैसाही देणार नाही मी त्याला. एक पैसा देणार नाही त्या हरामखोराला, आणि सोडवून पण आणीन अमृताला. पोरीच्या बापाचं नाक लांब असतं म्हणतात, ते काही खोटं नाही. अरे बाबा, असा अहंकार धरून बसलास तर पोरगी हातची जाईल. ते बाई, तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर नको ठेवूस.
पण निदान असलं काहीतरी बोलू तरी नकोस. अरे तुझ्यावर आहे रे बाबा माझा विश्वास, पण त्या नराधमावर नाहीये. त्याचाच तर जीव घ्यायचाय मला. आधी अमृताचा जीव वाचव, मग पुढे काय करायचं ते बघू. मला हेच कळत नाहीये की असा कोण माईचा पूत जन्माला आलाय ज्याने किल्लेदार घराण्याच्या आबरूला हात घातलाय. सगळ्या जगाने मला वेडी म्हटलं तरी चालेल, पण आता मलाच काहीतरी करायला हवं. मलाच काहीतरी करायला हवं. यांच्याकडून एखादा शब्द इकडचा तिकडे झाला असेल तर तुम्ही मनाला नका लावून घेऊत. आमच्या सगळ्यांचाच तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही नाही मिसेस किल्लेदार, मला राग नाही आलेला. मी समजू शकतो साहेबांची मनस्थिती आणि कोणाचाही तोल जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये. आय कॅन अंडरस्टँड. पण तुम्ही काळजी करू नका. माझ्या सोर्सेसकडून जेवढी शक्य आहे तेवढी सगळी माहिती मिळवायचा आम्ही प्रयत्न करतोय. पण एक शंका आहे माझ्या मनात. तुम्हाला राग येणार नसेल तर विचारू का? छे छे, विचारा ना. परवानगी का मागताय? खरं तर मला हे सगळं साहेबांशीच बोलायचं होतं, पण त्यांच्याशी बोललो असतो तर त्यांनी काहीतरी वेगळाच अर्थ काढला असता. मला असा दाट संशय आहे की या घरातलीच कोणीतरी व्यक्ती किंवा या व्यक्तीशी संबंधित कोणीतरी माणूस किडनॅपरला जाऊन मिळालेला असावा. या जगात इतकं वाईट काम त्याच्याशिवाय दुसरं कोणी करणार आहे का? अगं जानकी, तो म्हणत होता की त्याचा ना कोणीतरी एक खास माणूस आहे, त्याच्याकरवी तो हे सगळं करतो. तुम्हाला असं का विचारावंसं वाटलं? कारण हा प्लॅन जेव्हा ठरला तेव्हा तो मला आणि साहेबांनाच माहिती होता आणि वामनराव त्यात नंतर इन्व्हॉल्व्ह झाले. एक गोष्ट कळत नाही, मग आम्हा तिघांव्यतिरिक्त तो प्लॅन बाहेर फुटला कसा? असं असू शकतं नक्की. त्याने तुमच्या एखाद्या माणसाला पाहिलं असेल, त्याला ओळखलं असेल, किंवा किंवा तुमच्यातलाच एखादा माणूस. जर नाही नाही मिसेस किल्लेदार, असं होणं शक्य नाही. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यानं माझ्या माणसाला ओळखणं वगैरे शक्य आहे, पण माझा माणूस फितूर होणं शक्य नाही. या एक दोन शक्यता मला साहेबांशी बोलायच्या होत्या, पण यावेळेला माझी पूर्ण खात्री झाल्याशिवाय घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर मी उगाचच संशय व्यक्त करणार नाही. मला तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही सर्वजण बोलताना थोडीशी काळजी घ्या. मी साहेबांना भेटतो आणि मग निघतो. आता या परिस्थितीत मी कुणाकडे मदत मागू तेच कळत नाहीये. पण मला आता जे काही करायचंय ना ते लवकरात लवकर करायला पाहिजे, कारण आता प्रश्न अमृताच्या आयुष्याचा आहे. मी कोणाशी कितीही बोलायचं ठरवलं तरी माझं कोणी ऐकणार नाही, कारण मला माहिती आहे की सगळेच जण मला वेडी समजतात. कधी कधी तर मलाच प्रश्न पडायला लागलाय की मी खरंच वेडी आहे का? तुम्ही ते कशी आहेस आता? झोप झाली ना व्यवस्थित? हो झाले. सुमिताई, तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना?
सांग ना. मी आली आता ऐकायला. बोल. अशी शांत का थांबलीयस? तुला इकडे अवघडल्यासारखं होत असेल तर माझ्या खोलीमध्ये जायचं का? तिकडे शांत वाटेल. हा नाही, मला काही बोलायचं नाहीये. रागवलीयस का माझ्यावर? तुम्ही ताई असं नको ना करू. बोल ना. हे बघ, घाबरू नको. तुला तुला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. मी आहे ना, मी सगळं ऐकून घेईन. तू सांग फक्त. हं? मला खूप झोप येते आणि मी झोपायला चालली आहे. अगं, शिव, आज माझं काही बरं वाईट झालं ना तरी स्वतःला सांभाळा. कारण तुझ्या आईजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाहीये ग. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जग काहीही म्हणू दे, पण तुझी आई वेडी नाहीये.